आपल्याला एक कमेंट्स आली होती की ती कमेंट्स अशी होती, ताई तुम्ही ब्लाऊजची पूर्ण शिलाई प्रत्येक भागाची, गळ्याची, कटोरीची, क्रॉसपट्टीची पूर्ण शिलाई दाखवा. तर पाहूया आपण. या प्रकारे आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि हे अस्तरला चोळ येऊ नये त्यासाठी आपण हे हात फिरून घेतला आहे. कुठं जर आपल्याला अशी रिंकल्स वगैरे आले तर आपली म्हणजे कटोरी बरोबर जोडल्या गेलेली नाही किंवा चोळ येणार आहे असं समजावं. आता पाहू शकता, याला सुद्धा आपण व्यवस्थित असं हे हात फिरून पाहिलं, पण कुठंच आपलं हे पहा, कुठंच चोळ आलेला नाही, कुठं रिंकल्स पडलेली नाही. अशी तुम्हाला ही अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट. अस्तर जोडल्याच्या नंतर आपल्याला काय काय म्हणजे जोडून झाल्यावर आपल्याला व्यवस्थित असं हे हात फिरून घ्यायचा. कुठं आपल्याला रिंकल्स वगैरे आहेत की नाही ते चेक करायचं. आणि कटोरी कशी जोडायची, एकाच साईडची होऊ नये त्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये परफेक्ट अशी सांगितलेली आहे. आता पाहू शकता, हे फ्रंट आहे. फ्रंट पण आपण एकावर एक ठेवलेले आहेत व्यवस्थित. आणि ही कमी जास्त जे आहे ते आपण असं या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. कारण या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे एकदम परफेक्ट अशी काय करायचं आहे. तर असं व्यवस्थित हे कट करून घ्यायचं. आजूबाजूचं जे एक्स्ट्राचा जो कपडा आहे वाढीव तो आपण कट करून घ्यायचा. आता हा झाला फ्रंट. आता आपण काय करायचं, क्रॉस म्हणजे बाहीला सुद्धा आपण जो आपला उतार आहे तो आपण बरोबर आलाय की नाही, बाही जोडून झाल्यावर ते सुद्धा चेक करायचं. बाहीची लांबी वगैरे चेक करायचं. कमी जास्त असेल तर या प्रकारे आपण हे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे बाहीसुद्धा अजिबात कमी जास्त होत नाही. आता हा समोरचा जो खड्डा आहे, तो समोरच्या मुंड्याचा जो खड्डा आहे तो आपण चेक केलेला आहे. आणि ह्या दोन्हीच्या अंतरमध्ये आपल्याला 1 इंच अंतर पाहिजे, म्हणजे बाहीलासुद्धा चोळ येत नाही. आता कटोरीसुद्धा आपण एकावर एक ठेवलेली आहे आणि कमी जास्त असलेलं असं कट करून घेतलेलं आहे. म्हणजे कटोरीसुद्धा आपली कधीच कमी जास्त होत नाही किंवा दिसतसुद्धा नाही. तर या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं. आता हे टक्स, आता टक्ससुद्धा आपण हे अर्धा इंच समोर सोडलेलं आहे आणि बाकीचा आपला 2.25 कटोरी आहे रुंदी, ती आपण बरोबर ठेवलेली आहे. हे काज बटन पट्टी आणि ही क्रॉस पट्टी. तर हे सुद्धा आपण चेक करायचं, म्हणजे शिवायच्या अगोदर असं करून पाहायचं. कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं. ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, कारण ब्लाऊज शिवताना अगोदर ह्या गोष्टी केल्या म्हणजे ब्लाऊज कमी जास्त होत नाही आणि मागं पुढं सुद्धा होत नाही. आणि आता आपल्याला एकाच साईडची होऊ नये त्यासाठी आपण हे असं जोडून पाहायचं आणि कटोरी या प्रकारे जोडून घ्यायची. कसं, कटोरी समोरासमोर ठेवली की म्हणजे एकाच साईडची होत नाही. आता हे डिझाईनचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हे समजतं, पण ज्यावेळेस प्लेन ब्लाऊज असेल त्यावेळेस आपल्याला समजत नाही आणि चुकून आपण शिवण्याच्या घाईमध्ये असतो आणि चुकून आपली एकाच साईडच्या दोन्ही पण होऊन जातात. तर ह्या गोष्टी आपल्याला चेक करूनच करायच्या. तर पाहू शकता आपण कटोरी जोडून घेतलेली आहे आणि असं हे पाहू शकता. आता हे असं नखाने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे कटोरीला कुठंच असं चोळ येत नाही. कुठं दोरा वगैरे अडकलेला असेल तर आपण प्रेस केल्यामुळं तो व्यवस्थित होतो. आता हे टक्स दिलेला आहे आपण. आता पाहायचं अगोदर आपली बरोबर आलेली काय आहे, कटोरी रुंदी बरोबर आली आहे की नाही ते चेक करायचं. असं या प्रकारे आपण चेक करूया. तर आपली 6.5 आली, कारण आपल्याला शिलाई मार्जिंग आपण सोडलेली आहे. आणि असा कट करून घ्यायचा आपण, जो टक्स आहे तो कट करून घ्यायचा, म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये अडकत नाही. आता या बाजूने सुद्धा आपण व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे. हा सुद्धा कट करून घ्यायचा आहे या असं. आणि हे असं कमी जास्त असेल तर हे असं कट करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज कधीच वाकडं तिकडं होत नाही आणि एकसारखं दोन्ही कटोरी दोन्ही काजबटनपट्टी व्यवस्थित येतात या प्रकारे केल्यामुळं. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. तर यामध्ये खूप डिटेलमध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे. नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांना म्हणजे समजावं त्यासाठीच ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आपण सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. तर या प्रकारे आता ही जी कटोरीची जी आपण शिलाई आहे ती समोरच्या बाजूनी करायची, वरचीसुद्धा समोरच्या बाजूनी असते, म्हणजे जो कटोरीची आकार आहे तो व्यवस्थित येते. आता ही क्रॉसपट्टी आपण रोल करून आत टाकली आणि हे शिवून घ्यायचं, म्हणजे एकतर आपलं हे ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही आणि कटोरीची फिनिशिंग म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. असं जर केलं तर बरेच जण असं वरूनच जोडतात, पण तसं न जोडता या प्रकारे जोडायचं, म्हणजे जी फिनिशिंग असते ती खूप छान येते.
याला सुद्धा आपण रोल करून घ्यायचा आणि आत टाकून घ्यायची आणि जोडून घ्यायची कटोरी क्रॉसपट्टी. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे ब्लाऊज स्टिचिंगचा आणि पूर्ण व्हिडिओ आहे. स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल ब्लाऊजची फिटिंग कशी करतात, ब्लाऊज अस्तर जोडल्यावर कसं असावं. तर ह्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता काज बटन पट्टी पाहू शकता. या प्रकारे आपल्याला हे टिप मारून घ्यायची आहे. आता या साईडला आपली ही बटन पट्टी आहे. आता आपल्याला मशीनच्या आय करायचे आहेत, त्याच्यामुळे उलट्या साईडने ही आपण लावून घ्यायची. आणि बटन पट्टी नेहमी ही 2.5 इंचाची कट करावी. म्हणजे तयार आपल्याला 2.5 इंच पाहिजे. 3 इंचाची कट करायची, 2.5 इंचाची आपली म्हणजे दुमड टाकून होते. तर आपले 1.25 इंच आपल्याला जी पट्टी आहे ती तयार लागते. जर 1 इंचाची ठेवली खूपच छोटी दिसती, तर 1.25 इंचाची आपल्याला 1.25 ते 1.5 इंचाची आपल्याला पट्टी तयार लागती. आता हे एकावर एक ठेवायचं, गळा चेक करायचा, कमी जास्त असेल तर या प्रकारे कट करून घ्यायचं, म्हणजे गळासुद्धा वाकडा तिकडा दिसत नाही आणि दोन्ही साईज आपले दोन्ही पण जो आकार आहे तो बरोबर येतो. आता आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता शोल्डर जोडताना नेहमी मात्र गळ्याची जी साईड आहे ती परफेक्ट ठेवायची आणि जर शोल्डरची जे आपण बाही जोडतो ना त्या ठिकाणी जरी कमी जास्त असेल तर कट करता येते, पण गळ्याची साईड मात्र तुम्हाला एकसारखी ठेवायची आहे. आता या साईडने पाहू शकता. आता आपण गळ्याची साईड का म्हणजे हे थोडंसं मागचा भाग थोडा जास्त आहे आणि समोरचा थोडं शोल्डर कमी आहे. तर पाहू शकता, जर आपण म्हणजे शोल्डरच्या त्या सरकलं तर जो आपण समोरच्या बाजूला खड्डा दिलेला होता तो कमी होतो आणि तिथं चोळ येतो. त्याच्यासाठी गळा व्यवस्थित असा मागचा पुढचा एकसारखा ठेवायचा आणि उरले समज थोडंसं कमी जास्त असेल तर म्हणजे मुंढ्याच्या साईडला सोडायचं. आता ही बटन पट्टी आणि शोल्डर मागची पट्टी एकावर एक परफेक्ट अशी पाहू शकता तुम्ही, अजिबात कमी जास्त नाही, कुठंच मागचं पण नाही आणि पुढचं पण नाही. आता ही बाही आपल्याला गळ्याची पट्टी काढायची. तर आपण हा क्रॉसमध्ये ठेवलेला आहे कपडा, सरळ कपड्यातून क्रॉस काढलेला आहे या प्रकारे. आता हे जोडताना सुद्धा क्रॉस घ्यायचं या प्रकारे. आणि जास्त मार्जिन असलेली कट करून टाकायची. हे पाहू शकता पट्टी आपली या प्रकारे झालेली आहे. आणि जे आपली डबल पट्टी असते ती आपण दुमडून नखानी असं प्रेस करायचं, आजूबाजूला करायचं, म्हणजे काय होतं जाड येत नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस आता पट्टी त्याच्यात दोरी टाकणार आहोत ते दोरी टाकून आपण ही पायपिंग पट्टी बनवणार आहोत. तर जर असं केलं तर जाड येत नाही. आणि हे वन साईड टंचन आहे, या टंचनच्या साह्याने आपण दोरी परफेक्ट म्हणजे जी सुताची दोरी असती ती टाकून घ्यायची आणि गोटपट्टी बनवायची. तर आपण हे साधं टंचन होतं ते वन साईड लावलं आणि ही जी दोरी आहे या दोरीच्या साह्याने आपण पायपिंग पट्टी बनवून घ्यायची. तर या प्रकारे बनवायची. अंतर बघा कसं सोडलेलं आहे, वरची बाजू कमी आहे, खालची बाजू जास्त आहे. आणि वन साईड ह्यानी म्हणजे पायपिंग पट्टी जी आहे ती खूप छान येते.
आणि एकदम प्रेस होऊन बसते. तो जो आपण दोरी टाकलेली आहे तेवढाच आकाराची पट्टी आपल्याला, म्हणजे जो गोट असतो तो तेवढ्या आकाराचा येतो आणि एक सारखा आल्यामुळं ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते. आणि असं पट्टी झाल्यावर आपण असं ओढून घ्यायचं, म्हणजे कुठं धागा दोरा वगैरे अडकलेला असेल तर निघून जातो. आता आपण गळ्याची पट्टी लावून घेऊया. या प्रकारे लावायची. आणि जिथं गोल आहे तिथं थोडंसं वडायचं, बाकी नॉर्मल हात ठेवायचा. जास्त वडायची नाही पट्टी, नाही तर गळा कमी होईल. जिथं गोल आकार आहे तिथं थोडंसं वडायचं, म्हणजे तिथं गोल आकार तयार होतो. तर अशा सुटसुटीत आपण ही टिचिंग दाखवलेली आहे, परफेक्ट अशी. कुणाला म्हणजे तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला कळेल आपण यामध्ये काय काय केलेलं आहे. आता आपण जे आहे वन साईड टेन्शन ते काढून ठेवायचं आणि जे आपण नॉर्मल फूट असतं, म्हणजे शिलाई घेतो त्या, म्हणजे जोडतो ते टंचन, ते लावायचं. आता ती जी एक्स्ट्राची आपण ही मार्जिंग आहे ती आपण थोडीशी कट करून टाकायची, म्हणजे जी वरची जी पट्टी ना ती सिंगल राहील आणि दुमडायला सोपी पडते आणि असं जाड दिसत नाही, एकदम परफेक्ट अशी गोटपट्टी येते. तर तुम्हाला या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जी एक्स्ट्राची मार्जिंग आहे ती. तर पाहू शकता दुमड कशी घ्यायची व्यवस्थित अशी, आणि एकसारखी पहिली जी आपण केली ना ती शेवटपर्यंतच आली पाहिजे तशीच. एकसारखी केली काय होतं, जी ही टीप दिसणार आहे वरून ती एकसारखी समान दिसती आणि जी पट्टी ती एक गोल आकारात येते. तर गळा आपला पूर्ण जोडून झालेला आहे तयार. तर पाहू शकता हा गळा आपलं एकदम परफेक्ट असा आलेला आहे. आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा एकदम परफेक्ट, कुठंच कमी जास्त झालेलं नाही. आता आपण वळणार आहोत फिटिंगकडे. आता हे मागचा भाग आपण दुमडून घेतलेला आहे आणि एकावर एक ठेवलेला आहे. तसंच जुनं ब्लाऊज काय करायचं, तसंच दुमडून घ्यायचं आणि एकावर एक ठेवून जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथं आपण अशी खूण करून घ्यायची. हा सेंटरची खूण आहे. जिथून खूण आली तिथं आपलं फ्रंट म्हणजे काज बटन पट्टी आहे ती ठेवायची बरोबर. आता तिथं जे मोंढ्यात आहे तिथं कमी जास्त होऊ नये त्याच्यासाठी गळ्यावर गळा ठेवायचा आणि ही पट्टी आपण म्हणजे टिप मारून घ्यायची, म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही सेम, कमी जास्त होत नाही. आता ही वाढीव पट्टी आहे ती वाढीव पट्टी वाढूनच ठेवायची या प्रकारे. आणि याचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो सुद्धा मी कमेंट्स बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तो सुद्धा पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कटिंग आणि टिचिंग दोन्ही पाहिल्यावर तुम्हाला कळेल की किती म्हणजे सोप्यात सोपी आपण दाखवलेली आहे कटिंग फिटिंग दोन्ही पण. आता पहा एकावर एक ठेवायला आणि जे मोंढ्याचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा जो आहे तो काढून टाकला. शोल्डरसुद्धा आपण एकावर एक ठेवलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकलं.
म्हणजे बाही जोडल्यावर सुद्धा तुमची बाही कमी जास्त होणार नाही. आता हा मोंढा, जुन्या ब्लाऊजचा मोंढा असं उलटं करून घ्यायचं आणि ते जुना आणि नवा एकावर एक ठेवायचा, असा पकडायचं, दोन्ही सेम पकडायचं, एक कमी जास्त पकडायचं नाही. आणि इथं आता आलेली आहे, पण जुन्या ब्लाऊजच्या फिटिंगनी नवीन ब्लाऊजच्या तिथं कट केलेलं आहे. आता आपण चेक करायचं की म्हणजे छाती आणि मुंढा बरोबर आलेले आहे की नाही ते चेक करायचं. आता आपण काय केलं आहे, आता इथं जो खड्डा आहे तिथपर्यंत आलेला आहे, हा खड्डा सोडायचा आणि या खड्ड्याला पकडायचं. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिटिंग कळते की बरोबर आलेली काय आहे की नाही. तर पहा, तो खड्डा सोडला, या खड्ड्याला पकडलं, तर पहा आता एक आपला एक बोट आहे ते आपलं नवीन ब्लाऊज जास्त झालेलं आहे. तर काय करायचं, आता आपली छाती वाढलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा मुंडा एकावर एक ठेवायचा व्यवस्थित असा. आणि आता आपली ही फिटिंगची साईड आहे, म्हणजे आणि इथं आपण छोटंसं हे आपल्याला हे एक्स्ट्राचा जो आहे तो आपण कट केला. आणि याच्यात फायदे काय आहेत की ब्लाऊज शिवल्यावर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट केल्यामुळं पाठीमागून सुद्धा घोळ येत नाही आणि समोरून सुद्धा घोळ येत नाही. तर या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. छाती जर मोठी झालेली असेल तर मुंडा थोडासा कट करायचा. आणि तुम्ही जर तसाच ठेवला आणि मुंडा जर म्हणजे मोंढ्यातून शिलाई घेतली तर ब्लाऊजचा मोंढा फिट होतो आणि ब्लाऊज वर चढत नाही. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे फिटिंग करताना. आता आपण बाही जोडून घेऊया. आणि सेंटरपासूनच सुरुवात करायची, म्हणजे मोंढ्यापासून म्हणजे शोल्डरपासून सुरुवात करायची आपण बाही जोडण्यासाठी. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला तेवढीच येते, नाही तर एक साईडला जर जोडायला सुरुवात केली तर दोन्ही पण म्हणजे कमी जास्त होतं आणि एक साईड जास्त उरती. ब्लाऊजची फिटिंगसुद्धा येत नाही बरोबर बाहीची. त्यासाठी सेंटरपासूनच सुरुवात करायची बाही जोडवायला. आता इकडच्या साईडची बाही. तर आपली ही सुद्धा बाही जोडून झालेली आहे. आता बघा फिटिंग कशी करायची, कारण आपण कट दिलेले आहेत बरोबर आणि खालीसुद्धा आपण म्हणजे खून करून घेतलेली आहे कमरेची सुद्धा. त्यामुळं आपल्याला आता हे जी मार्जिंग आहे त्याच्यावरून आपण एक टंचनची शिलाई मारायची, म्हणजे जी फिनिशिंग आहे ती खूप चांगली येते ब्लाऊजला. आता जिथून खून केलेली आहे तिथून आपल्याला या प्रकारे आपल्याला हे फिटिंग करायचे आहे. दंडघेर मोजून बरोबर रेष मारून घ्यायची, म्हणजे असं खुणा करून घ्यायच्या, म्हणजे तुमची वाकडी तिकडे शिलाई जाणार नाही आणि ब्लाऊज पण परफेक्ट येईल फिटिंगमध्ये. आणि शिलाई मारून झाल्यावर लॉक करणं गरजेचं आहे, नाही तर ब्लाऊज उकलतं. त्यासाठी लॉक करत चला. आता इथे शिलाई मारताना मागं पुढं करायचं, म्हणजे शिलाई उकलत नाही. आता जिथून आपण कमरेची खूण केलेली आहे तिथूनच सुरुवात करायची. तर ही होती एकदम सोप्यात सोपी परफेक्ट अशी ब्लाऊजची टिचिंग.
तर 2-2 शिलाई मारून घेतलेल्या आहेत. आता आपण चेक करायचं फिटिंग, आणि दोन दिसता कामा नाही. जे दिसेल तर तो आपण टाकायचा. आता पाहू शकता एक मुंढ्यावर मुंढा आलेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी शिलाई आलेली. इथं सुद्धा आपला मुंढ्यावर मुंढा आला आणि परफेक्ट अशी शिलाई. तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं ब्लाऊजची आपण फिटिंग केलेली आहे. आणि आता आपण हे मोजून पाहायचं कंबर. परफेक्ट आलेली आहे आपली फिटिंग. आता आपण मशीन चाय मारून घेऊया. आता बरोबर अंतरावर आपण खूण करायची आणि त्याच याच्यावर मशीन बरोबर चालवायची. तर असा होता आजचा आपला फिटिंगचा परफेक्ट व्हिडिओ होता. आणि तुम्हाला अजून काही विसरलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा. त्याच्यावर दुसरा परत एकदा व्हिडिओ बनवेल. तर असे होते सोप्या सोपी ब्लाऊजची परफेक्ट अशी ही स्टिचिंग आहे.